मंडळी रामकृष्ण हरी. मंडळी, माणसाचं जे बोलणं आहे ना ते नेहमी सत्य असलं पाहिजे, हितकारक आणि प्रिय असलं पाहिजे. कारण अशा बोलण्यालाच आपण वाचिक तप असं म्हणतो. याविषयी वर्णन करताना संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसे न दुखविता सहजे, जवळिया दुःख निपजे, ऐसे साधुत्व का देखिजे, बोलणा जिये. कोणाचेही चित्त न दुखवता अगदी सहज जवळच्या माणसाला आनंद वाटेल, सुख वाटेल असं आपलं बोलणं असावं. ज्या बोलण्यामध्ये सज्जनपणा असतो किंवा सहजपणा असतो तेच बोलणं म्हणजे वाचिक तप होय. अशा बोलण्याने ऐकणाऱ्याचा अविवेक नाहीसा होतो. त्याला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होते, मूळ स्वरूपाचं ज्ञान होतं. ऐकताना कधीही त्याला कंटाळा येत नाही. यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या वाणीविषयी संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याजहुनी मुका बराच मी. खरं तर अपवित्र वाणी माझ्या मुखात नको, ती येऊच नाही. त्यापेक्षा मी मुका झालेला बरं. आणि म्हणून बोलायचंच असेल तर सत्य बोललं पाहिजे, नाही तर मौन पाळावं असा संकेत सहजपणे श्री संत तुकाराम महाराज आपल्याला देऊन जातात. धन्यवाद.